बसा. थांबा थांबा थांब. मोठ्या साहेबांना आलिशान ऑफिस मध्ये आलिशान खुर्चीवर बसायचं सवय असेल. आता ही खुर्ची थोडी मळली जरा. हा, एकच मिनिट. बसा बसा. सर कारखाना छान उभा केलाय तुम्ही. खरं सांगायचं तर ही सगळी आमच्या कारखान्यामध्ये कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कृपा. त्यांच्यामुळे सगळं उभं आहे. नाही, त्यांची आणि तुमची दोघांची मेहनत दिसतीये इथे. खरं तर मी आज मुद्दाम इथे आलोय कारण काय, मी ज्या लोकांबरोबर काम करतो, बिझनेस करतो, त्यांची सगळी माहिती घेतल्याशिवाय मी बिझनेस डील डन करत नाही. ठीक आहे, तुम्ही बी आमच्याबद्दल बाहेर चौकशी करू शकता. केली आहे. एक म्हणजे या जिल्ह्यातच काय, राज्यात सुद्धा तुमच्यासारखी शुद्ध हळद कुठे बनत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळामुळे, पावसामुळे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, अशा शेतकऱ्यांकडून तुम्ही हळद जास्त भावानं विकत घेता. या दोन्ही गोष्टी मला इम्प्रेस करण्यासाठी पुरेशा आहेत. खरं सांगायचं ना, यात मी विशेष असं काही करत नाही. मला एवढंच कळतं बघा, तुमची माणसं जगली तर तुम्ही जगा. नाईस, ग्रेट थॉट. काय झालं सर? काय शोधताय? मला ज्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं त्यांचं काय काय नाव? मिस कृष्णा. येस, राईट, कृष्णा. लय हुशार आणि गुणी पोरगी आहे. आमच्या घरातलीच आहे. ऋतिक, कृष्णाला बोलू ना. सर, तुम्हाला अकाउंट बद्दल काय माहिती हवी असेल तर मी देतो सर. मला सगळं माहिती आहे, तुम्ही फक्त विचारा मला, मी सांगतो लगेच. तुझं नाव काय, कृष्णा आहे काय? सुनील. ऋतिक, जा कृष्णाला बोलू ना. होय बस. कृष्ण, हा बोल ग कृष्णे. मामे, अगं तुझ्याशी काय बोलावं मला काही कळणच झालंय बघ. का ग, काय झालं? कुणी काय बोललं का तुला? अरे मी तुला सांगत असते नोकरी करू नगस म्हणून. अगं घरी बसून अभ्यास कर की. मी अजून लई खमके तुझं शिक्षण पूर्ण करायला बघ, पण तू ऐकतच नाहीस. अगं हो हो हो, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. अगं बाय माझे, मी काय म्हणते ते तर ऐकून घे. मामे, मी आज लई म्हणजे लई खुश आहे बघ. तुला माहितच नाही आज काय झाले ते. अगं तुला माहितीये का, भाऊसाहेब माझ्या कामावर इतके खुश झाले की त्यांनी मला स्वतः एक वेगळी केबिन दिली. अगं मग चांगलंच आहे की ही. पण काय ग कृष्णे, ही केबिन म्हणजे काय असतं? नाही म्हणजे लई हुशार माणसांना देतात का ती? अगं तसं काही बी नसतं. तुला सांगते केबिन म्हणजे काय असतं. केबिन म्हणजे ऑफिस. ऑफिस म्हणजे बघ, एक वेगळी खोली असती कामासाठी, ती दिली मला. काय सांगतेस कृष्णे? अगं तुझं स्वतःच ऑफिस म्हणजे माझी कृष्णी साहेबीनच झाली म्हणायची की. ग मामे, अजून लय काय काय मिळवायचं आहे बघ. आता स्वतःच केबिन मिळाले, पण बघच तू, एक दिवस माझी स्वतःची कंपनी असेल आणि माझ्या कंपनीचा पहिला दिवस असेल ना, तर मी माझ्या हाताने तुला माझ्या खुर्चीवर बसवणार साहेबीन म्हणून. नाही नाही कृष्णे, तसलं काय बी ना ग मला. मला फक्त तुला मोठं झालेलं बघायचं आहे बघ. मामे, तू रडतेस ना व? काय ग मामे? नाही ग, रस्त्याने चालले ना बघा, हवा सुटल्या, डोळ्यात काहीतरी गेलं बघ, म्हणून पाणी आलं. तर जणू मी तुला ओळखतच नाही, हे की नाही? आणि असला कसला का कांदा ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी येते, सांग बरं मला. हा, एक मिनिट मामे. भाऊसाहेबांनी ऑफिसमध्ये केबिन काम करायसाठी दिलंय, फोनवर बोलायसाठी नाही. शक्य कंपनीचे मालक आलेत, त्यांनी बोलवले. चल. मामे, मी तुला थोड्या वेळात फोन करते, जरा काम लागलंय मला. होय, अगं मी पण बंगल्यात चालले भाज्या द्यायला. तू ये घरी,
आज समजा तुझ्या आवडीचं बनवणार आहे जेवायला. मी लई खुश आहे बघ. संचाला निवांत बोलू हा. चल ठेवती फोन. बर बर, सावकाश बर का. हा ठेवते. मला का बोलवलं असेल? वा मामे, काय चहाचा वास येतोय. वा घमघमाट नुसता. मामे तुला कस काय ग माहित मी आलोय ती? पर आता चक्की आलायस तर बिस्किट पण घेऊन ये. व्हायरा मुंजा समजा देणार आहे मी. आज मी लई खुश आहे बघ. कृष्णे बाहेर ये ग. ही ताशी उभी राखी. जा हातपाय धू. त्यासाठी शिरा बनवायला घेतलाय. मामे माझी पण नजर काढ. क्लासमध्ये आज सारखं सारखं पुरी बघायच्या माझ्याकडे. काय रे मुंजा, तुझं काहीतरीच असतंय. अरे कृष्णेला तिचं स्वतःचं ऑफिस मिळालं का नाही म्हणून तिची नजर काढली मी. कृष्णे काय काय केलं का नव्या ऑफिस मध्ये? आणि भाऊसाहेब काय काय बोललं सांग की ग. सांग मला पण ऐकायचं. या इकडं. अगं आज त्या शक्य इंडस्ट्रीचे मालक आले होते आमच्या कारखान्यावर. मग त्यांनी मला स्वतःहून बोलवून घेतलं आणि मग माझ्यासोबत त्यांनी अख्खा कारखाना बघितला आणि माझं लई लई कौतुक केलं ग त्यांनी. आणि जेव्हा त्यांना कळालं ना की मी सीए करत करत काम बी करते तेव्हा त्यांना लई भारी वाटलं. अगं कृष्णी लईच भारी वाटते बघ हे ऐकून. माझ्या अंगावर चांगलं मुठभर मास वाढलं. आणि मामे आज नुसतं श्रेया बघणार नाही बरं का. पुरणपोळीन बासुंदी करा, कारण आज माझ्यासाठी दिवाळी दसरा आहे असं समजा. अरे मुंजा, आता इथनं पुढे तुला रोजच दसरा दिवाळी साजरी करायला लागणार आहे बघ. कारण माझी कृष्ण अशा भारी भारी बातम्या रोजच देणार आहे. लई मोठी होणार आहे ती. होय मामे, तू खरंच बोलतीस बघ. मला लई लई मोठं व्हायचंय बघ आयुष्यात. आज मला ऑफिस भेटलंय, उद्या काय भेटेल कुणाच ठाऊक. आणि ते एवढे मोठे शक्य इंडस्ट्रीचे सर जाताना मला ते माझं व्हिजिटिंग कार्ड. काय जाताना काय ग कृष्णे? अगं काही नाही. आज मार्केटमध्ये काय काय झालं सांग की मला. आता मार्केटमध्ये काय होणार तवा? गिरायक येतं आणि भाज्या घेऊन जातं. बाकी समध्या गोष्टींसाठी लाखभर रुपये असतात त्यांच्याकडे खर्च कराय. पण शेतकऱ्यांचा माल समध्याने स्वस्तात पाहिजे असतो. असो तू बस, तुझ्यासाठी चहा आणते. असं का बघतोयस र? ती साहेब काय बोलला म्हणली? हातपाय धुवून आले मी. कृष्णी माझ्यापासून आता काही गोष्टी लपवणार आहे तू? मी कुठं काय लपवलं तेव्हा? नाही लपवलं. मग त्या साहेबाबद्दल बोलता बोलता थांबली का? अरे मुंजा, त्या साहेबांनी मला त्यांचं कार्ड दिलंय र. मला सांगितलंय फोन करायला, त्यांचं महत्वाचं काम आहे. अगं मग भारी आहे की. एवढ्या मोठ्या माणसाने फोन करायला सांगितलंय म्हणल्यावर कर की फोन. असं कसं फोन करायचं तेव्हा? हा, एक तर मला काही कळना झाले. माझ्याकडे काय काम असेल रे त्यांचं? हा ते बी आहे. कृष्णे जरा जपून बर का. ही मोठी माणसं लय आतल्या गाठीची असतील. कधी कवा कसं वागतील काय सांगता येत नाही. नाही नाही, ते सर तसे नाहीत र. त्यांचा स्वभाव लय चांगला आहे. मग कशाच टेन्शन आहे तुला? अरे म्हणजे याच की नेमकं काय काम असेल माझ्याकडं. मला काय बी कळना झालंय बघ. आणि समजा मी गेले त्यांना भेटायला आणि भाऊसाहेबांनी आवडलं नाही तर काय करावं ह्या सोपांचं? त्याला कर्जाचा हिशेब लिहिलेला कागद दिला, नोकरी जायची धमकी बी दिली. पण तरी बी तो त्या कृष्णीला नाशीला लग्नासाठी काय तयार करणं झालाय. नाही 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 गुले, गुले ह्यो चानस लय मोठा आहे. हातात न जाता कामा नाही. त्या आशीला आणि कृष्णीला जर धडा शिकवायचा असेल का नाही तर ही लगीन होणं लय महत्वाचं आहे. हे काय तर कर गुले, काय तर कर.
हे आंतरिक, आता कशा पाय आल्यास? असं काय बोलतेस ग आत्या? तुलाच भेटायला आल्या ना. वय, आणि त्या रायाचं काय? अगं ते तर किती चिडलाय तुझ्यावर. तुझ्यामुळं त्या कृष्णेचं फावलंय समजत. तिने ती डील बी केली आणि आता भाऊसाहेब सारखे कृष्णा कृष्णा कृष्णाच करते ती. अगं रायाला आणि भाऊसाहेबांनी इम्प्रेस करायसाठी एवढा मोठा चानूस दिला होता तुला. समद्याची माती केलीस. आत्या सॉरी ना, जे झालं ते झालं. होतं असं कधी कधी. मला ना काही कळत नाहीये, मी रायाच्या समोर कशी जाऊ. कशी जाऊ म्हणजे काय? लगीन करायचं आहे नव्हता त्याच्याशी? हो, हा मग? पण मला भीती वाटते. अगं त्याच्यात भ्यायचं काय आहे तवा? त्याच्या समोर जायचं, त्याची माफी मागायची, वाईट डोळ्यातनं पाणी काढायचं, म्हणजे ते लगेच माफ करेल तुला. अगं अंतरी, बाईच्या डोळ्यात पाणी बघितलं का नाही की भली भली गडी माणसं इरगाळते ती. पण तो नाही विरघळला तर मी नाही जाऊ शकत त्याच्यासमोर. नाही जाणार? नाही जाणार? कशी जात नाहीस का नाही तीच बघती. अगं आत्या थांब. नको आता नको. अगं काय येडबीड लागले काय तुला? तू जर रायाकडे गेली नाहीस, त्याच्याशी बोलली नाहीस तर तुमचं लगीन कसं होणार? तेव्हा तुला रायाकडे जावंच लागल आणि त्याच्याशी बोलून त्याचा राग बी शांत करावा लागल. नाहीतर एक काम कर. काय? विसरून जावाय त्या रायाला. नाही नाही, ते नाही जमणार. नाही जमणार नव का? मग चल माझ्यासमोर. पण आत्या, तुमचा विश्वास बसणार नाही मिस कृष्णा, पण विधातेंसोबतचं डील मी ऑलमोस्ट कॅन्सल केलं होतं. कारण मला रायबान विधातेंनी जे प्रेझेंटेशन दिलं ते अजिबात आवडलं नव्हतं आणि यांच्या बरोबर काम करायचं नाही हे कन्फर्म होतं. पण त्या दिवशी तुम्ही अचानक आला आणि सगळं वातावरणच बदलून गेलं. अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन मी पहिल्यांदाच पाहिलंय. म्हणजे खरं सांगतो, विधाते इंडस्ट्रीज साठी तुमच्या रूपानं त्यांना एक हिरा सापडलाय, तोही कोहिनूर. सर एक प्रश्न विचारू का? मला नेमकं कोणत्या कामासाठी बोलवलं हे सांगाल का? नाही म्हणजे तसं नाही, मी ते राया सरांना सांगून आली. म्हणजे वर्किंग आवर मध्येच आलीये ना मी, तर एक तासाभराची सुट्टी काढली. मला परत जावं लागेल माघारी म्हणून. तुम्ही खरोखर एकमेव अशा आहात की ज्यांचं कौतुक चालू असताना मध्येच ते सगळं थांबवून तुम्ही कामाचा विषय बोलताय. म्हणजे अहो, लोकांना खरं तर हे हवं असतं की कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं, कुणीतरी कौतुक करावं. पण तुम्ही खरंच वेगळे आहात. बघा, मी परत तुमचं कौतुक करायला लागलो. एवढं हसणं चाललंय म्हणजे यांची चांगलीच गट्टी जमलेली दिसते. एनिवेज, सॉरी मी तुमचा जरा जास्त वेळ घेतला. पण त्याचं काय आहे, मी काही गोष्टी थेट बोलण्यापेक्षा त्या गोष्टींमागची कारणं पटवून देणं जरा जास्त महत्वाचं समजणार आहे. म्हणजे काय होतं, त्यामुळे त्या व्यक्तीला त्याचे ॲसेट्स कळतात, त्याचं स्किल कळतात किंवा त्याचं कॅलिबर कळतं. कधी कधी दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्यात आपल्याला काय हवंय, काय नकोय हे समजायला सुद्धा बऱ्याचदा त्याचा उपयोग होतो. आता थेट मुद्द्यावर येतो, म्हणजे तुम्ही टॅलेंटेड आहातच आणि मला माझ्या आजूबाजूला टॅलेंटेड लोक असलेला आवडतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शक्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करावी आणि तेही ऍज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत काम करावं. यांचं नक्की काय चाललंय? ही कधी हसती, कधी टेन्शन मध्ये दिसती. असं काय बोलतायत दोघं? हा वेटर कधी येणार आहे ऑर्डर घेऊन?
खूप भूक लागलीये. राया राया हा बोल की. मगासपासून मीच बोलतेय. तुझं लक्ष कुठे आहे? कधीपासून बघते तू आल्यापासून तिथे मागे बघतोय. काय आहे तिथे मागे? कुणी आहे का? मीच बघते. अगं नाही अगं मी तुझ्यावर चिडलोय ना म्हणून बोलत नव्हतो. खरं ना? हा खरंच की. हा आलं जेवण. अगं एवढं सगळं कोण खाणार आहे? आपण. त्यांचं काय बोलणं चाललंय ऐकायला पाहिजे. काय म्हणालास? अगं हे कसं बनवतात ते आपल्याला कळलं पाहिजे की. कशाला? कधी खाऊसं वाटलं तर आपण इथे येऊ ना परत खायला. होय बर तू खा मी हात धुवून आलो. मे आय हेल्प यू सर? आहे काय शोधताय का? इकडे. ओके. सर माझा मोबाईल एका ठिकाणी विसरलाय. मला तो घेऊन यायला पाहिजे. मला फक्त 15 मिनिटं द्या. सर माझा मोबाईल तुमच्याकडे कसं काय? तुम्ही पण ते माझं व्हिजिटिंग कार्ड. नक्की काय बोलणं झालं असेल कृष्णाचं आणि त्या शक्का इंडस्ट्रीच्या साहेबाचं? कृष्णा अशी चोरून का भेटायला गेली? काय चाललंय दोघांचं? अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया याच्यामध्ये आपण भारतामध्ये काय गोष्टी करत असतो? भारतामध्ये अकाउंटिंग बद्दल जे काही वेगवेगळी गोष्टी आहेत यामध्ये युनिफॉर्मिटी आणण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड्स ऑफ इंडिया यांनी अकाउंटिंग स्टँडर्ड ही पद्धत सुरू केलेली आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही शक्य ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज जॉईन करावी आणि तेही ऍज अ एक्झिक्युटिव्ह मॅनेजर म्हणून. मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत काम करावं. काहीच कळना झालंय. ह्या ऑफरचं काय करू? एवढी मोठी ऑफर स्वीकारली तर घरातल्या समध्या समस्या चुटकीसरशा दूर होतील. मामीची दगदग, मामाचं कर्ज फिटल आणि माझं सीए नाही म्हणजे जेवढा मोठा पगार तेवढी मोठी जबाबदारी आणि कामाची दगदग बी तेवढीच असणार की.
मग मी हा अभ्यास कधी करायचा? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाऊसाहेब, त्यांनी एवढा मला विश्वासाने कामावर ठेवलंय. त्यांचा असा कसा विश्वास मोडायचा? नाही, मला नाही वाटत कृष्णा भाऊसाहेबांचा विश्वास मोडेल म्हणून. मी तिला विचारू का काय चाललंय ते? नाही, नको. तिने स्वतःहूनच सगळं सांगितलं पाहिजे. ती लपवते म्हणजे नक्कीच त्याच्या पाठीमाग काहीतरी कारण असेल. ऑफर स्वीकारायला जसं कारण आहे तसं न स्वीकारायला बी कारण आहे की. मला काही बी कळना झाले. आता त्यांना फोन करून काय सांगू? रायानं माझा हॉटेलमध्ये विसरलेला फोन आणून दिला. म्हणल्यावर राया बी तिथंच होता आणि मी त्याला न सांगता साहेबांना भेटायला गेले म्हणल्यावर तो माझ्या लय रागवला असणार आहे. त्याला असं तर वाटत नसेल ना की मी त्याच्या परस्पर साहेबांच्या डील बद्दल बोलते. नाही नाही नाही, मी त्याचा गैरसमज दूर केला पाहिजे. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही की अकाउंटिंग स्टँडर्ड 15 हे नक्की कशाबद्दल आहे? हा बोल मनोज. कृष्णी कुठं आहे सांग की. हॅलो. अरे एवढ्या हळूहळू काय बोलतोस? कसं कळणार आम्हाला? ती मनातल्या मनात जुळवणी करतोय सर. कृष्णी म्हणजे ऐक, मला महत्वाचं काम लागलंय, मी तुला नंतर फोन करते. सांगतोस ना? हा सर सांगतोय. अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर, फर्निचर, डेबिट, क्रेडिट, मनी. ए चालेल. अरे हे काय बडबडतोयस तू? मला हे कळत नाही मनोज. सुरुवातीला तू खूप चांगली उत्तरं द्यायचास आणि आता काय झालं नक्की आहे? सर मी लय मनापासून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय पण माझी आई अजून बरी नाही झाली सर. माझ्या डोळ्यासमोर सारखी तिची ती सर. सॉरी मला खरंच माहित नव्हतं हे. हा तू बैस खाली. तू नको काळजी करू, सगळं ठीक होईल. मी अभ्यास करणार सर, कारण मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होईल. तू खूप हुशार विद्यार्थी आहेस. बैस. अरे ये मुंजा. अरे काय झालं रे? आणि कलासवरनं कधी आलास तू? नाव काढ नको त्या क्लासचं. जेवढा म्हणत कचरा नाही ना त्याच्यापेक्षा जास्त इज्जतीचा माझा कचरा झाला आज क्लासमध्ये. का असं काय केलंस तू? मी काय केलंय तेव्हा सगळे तर कृष्णीने केलंय. क्लास सुरू झाला की बरोबर जायगावर असते आणि सरने प्रश्न विचारलाय फुटक तिला काहीतरी काम निघतं काय गायब असते. मग मी इकडून कृष्ण कृष्ण करतोय. आज उत्तर नाही आलं म्हणून सगळा वर्ग माझ्या हसत होता. अजून आवाज येतोय मला हसल्यासारखं. ए बघती काय असती दाताड काढती. माझं दात आहेत, मी हसीन नाही तर काय बी करीन. तुला काय करायचंय रे? मला राग येतो. मला राग येतोय. आलास वेळ क्लासवर ना तू? ए तू तर मला बोलूच नको. फोन कट करून मध्येच कुठे गायब असते का? हाय का आता माणसाला काम असतात बाबा. हा आणि आज जरा महत्वाचं काम लागलं म्हणून गेली होती मी. साहेबाला भेटायला गेली होती ना? काय बोललं ती साहेब? अरे मोठ्यानं बोललास तरी चालेल. मामीला मी तेच सांगायला आली की मामी ते भाज्यांचं साईडला ठेव, मला तुझ्याशी लई महत्वाचं बोलायचंय. अगं मग बोल की. मामी मी तुला काल रात्री सांगितलं होतं की नाही, एक लई मोठ्या कंपनीचा मालक आला होता. त्याला बघ मी कारखाना दाखवला. त्यानं मला आज त्याच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केलाय. त्यानं त्यासाठीच मला भेटायला बोलवलं होतं. अगं काय सांगतेस कृष्णे?
आता एवढ्या मोठ्या साहेबांना तू त्यांच्या कंपनीत कामाला पाहिजेस म्हणजे त्यांना तुझी हुशारी कळली असणार बघ. मी तुला सांगते कृष्णे, एका हुशार माणसालाच दुसऱ्या माणसाची हुशारी कळते आणि उद्या अख्ख्या जगाला बी कळल. लई मोठी हो कृष्णे, एवढी मोठी हो ना की तुझं नाव घेताना समद्यांची मान आदरानं वर गेली पाहिजे. मामी अगं हे समजा ठीक आहे, पण मला कळणच झालंय काय करू मी. म्हणजे एका अर्थी बघायला गेलं तर आपल्यासाठी चांगलंच आहे. घरातल्या समध्या समस्या दूर होतील, म्हणजे तुझी दगदग, मामाचं कर्ज. पण मग एवढं मोठी ऑफर म्हणल्यावर तेवढी मोठी जबाबदारी बी असेल ना ग. मग अभ्यासाला वेळ मिळेल ना मिळेल काय सांगावं. आणि मग सीएचं तर काय. नाही नाही कृष्णे, काय बी झालं तरी तू सीए करायचं म्हणजे करायचंच. आपल्याला नगती नोकरी. आणि आता जर का शिक्षण सोडून नोकरी करत बसशील का नाही तर आयुष्यभर नोकरीच करावी लागल. आणि जर का तू येशी केलंस का नाही तर अशी 100 माणसं तुझ्या हाताखाली नोकरीला असतील. तेव्हा आपल्याला नगती नोकरी. राहिला प्रश्न ह्यांच्या कर्जाचा तर त्यासाठी मी खंबीर आहे, तू नग काळजी करूस. अगं पण मग बिन काय नाही कृष्णे, तू येशी करायचं म्हणजे करायचंच. कृष्णे, मामी म्हणते ती पटतंय मला पण. तुला काही येडा बेडा वाटलं काय? मी ₹1,00,000 बिल आहे, पैसे दे आणि गाडी घेऊन जा. सोपान वर तोंड करून इकडे घरात कुठे? गाडी कुठे आहे? गुली मावशी त्यांनी नाही गाडी दिली. मला बी लय मारलं गुली मावशी. माझ्या त्याने नाही आणाय जमलं गाडी. असं कसं नाही जमलं? आता भाऊसाहेबसनी काय सांगायचं? त्यासनी जर बाहेर जायसाठी गाडी लागली तर त्यासनी काय सांगणार? तू असं ऐकायचा नाहीस. अहो गुली मावशी राहून दे की. अक्का चोपान. गुली मावशी चल, आजपासून तुला कामावून काढ. अहो असं नका करू गुली मावशी. ही नोकरी गेली तर पाख रस्त्यावर येईल मी. अशा सुद्धा घरात घ्यायची नाही मला. पाक उघड्यावर संसार येईल हो माझा. कुणाला कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचं राहायचं नाही गुली मावशी. पाया पडतो तुमच्या. एवढीच जर माणसासनी तोंड दावायची लाज वाटत असेल ना तर ही तोंड कायमचं काळ कर. जगतोयस कशाला? जा, जाऊन जीव द्यायचा जा. चल, चालू पडेल ना. पाया पडतो गुली मावशी. असं नका करू. दया करा माझ्यावर. सोपान, तुला चालू पड म्हणलंय. मी आज पडतो, पाया पडतो. हे तुला सांगितलेलं कळत नाही एकदा? चालू पड म्हणलंय इथनं. चल निघ. भाऊसाहेब यायच्या आत कलटी मारायची, नाहीतर त्यासनी जर कळलं का नाही तू काय गुण केल्या तीस तर चापकानी फोडून काढतेली आणि हकलून देतेली हितनं. चल निघ इथनं. लगीन लावायचं नाही ना मग भोग आपल्या कर्माची फळं. हवं कृष्णे, कृष्णे अगं उठ. तुझा मामा नाही तर उठ. अगं उठ की. मामा, तू किचन मध्ये बघ, मी बाहेर बघ. मामा, अहो ए मामा, मामा, मामा हाय स्कूटर. अगे मामे, रडतेस कशाला? हा, डोळे पुस बरं पहिले. कृष्णे, कृष्णे अगं परत जीवाचं काही बरं वाईट करेन. मामे, असलं काय बी बोलायचं नाही बरं का. मामा तर तसलं काय बी नाही करणार बघ. मला काय वाटतंय मामा लवकर उठून कामावर गेला असेल.
अगं अगं पण त्यांची सायकल तर इथंच आहे ग. मी एक काम करते, मी गावात बघून येते पटदिशी. मामा ए मामे, मामे इकडे या. हवा 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 आशा हवा कुठं हरवलाय तुम्ही? हा कामावर नाही जायचं वय? नाही जाऊ आता. हवा असं बोलून कसं चालेल? हा आता एवढा मोठा कर्जाचा डोंगर फेडायचा म्हणजे कामावर जायला ना ग. हे बघा इकडे बघ, मी काय सांगते ऐका. मी आज पतपेढीत जाणार आहे, तिथनं काय कर्ज मिळतंय का बघते, त्यातून समद्यांचं कर्ज फेडून टाका. पतपेढीवाल्याने कर्ज दिलं असतं तर मी आधीच नसतं का उचललं. त्यांनी नाही ना दिलं कर्ज तर मी याजाने पैसा आणीन आणि आयुष्यभर फेडत बसशील. मार्केट मधली आपली जागा घाण टाकशील, असंच ना? हे दिवस बघत बसण्यापेक्षा मी मेलेलं बरं. हवं हवं सकाळच्या पर्याचं वांगळ बोलू नका. तुम्हाला मी काल काय सांगितलं, का इथून पुढे मरणाच्या वार्ता करायच्या नाहीत. आतापर्यंत काही कमी खस्ता खाल्ल्या का आपण? तरी बी जगलोच ना, गेलंच नाही दिस. इथून पुढचं दिस बी जात्यात. फक्त तुम्ही हिंमत हारू नका. तुम्हाला नाही ना जाऊ वाटत का? आम्हाला नका जाऊ. आजच्या दिवस घरलाच थांबा, मी बी थांबते तुमच्या सोबत. अगं अशा तू कशाला उगाच एका दिवसाचं नुकसान करते? नको काळजी करतो मी, नाही काय बोलते असेल तर करणार. मामे तू जा कामावर, मी मामापाशी थांबते. नाही कृष्णे, तुला भाऊसाहेबांनी लई मोठी जबाबदारी दिली. तू जा, मी थांबते त्यांच्यावर. चला उठा, चला घरात चला. चला मी चहा बनवते तुमच्यासाठी. चला. हा अयो माफ कर ग. सोपान राऊताकडनं 3,90,000 येणे. अरे बापरे. रंजे, आणि इकडे मी मिरच्या कापून देते तुला. कुले, तू आज चक्क मदत करायला आलीस? हाय का आता, मला तर रोजच वाटत असते तुला मदत कराव, पण आपल्या घरातली माणसं त्यासनी तुझ्याच हातचं आवडतंय, त्याला मी तरी काय करू? अगं किती हळू कापतीस, असं कापलंस तर मला दुपार होईल नाश्ता करायला. हे असं असतंय बघ रंजे तुझं. धर बाय, करतोच म्हणून मी स्वयंपाकात मध्ये मध्ये करत नाही. ह्याचा फोन काही ना झालाय.